नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च हप्ता वाटप संदर्भात माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे आहे, शेवटपर्यंत पाहणं देखील गरजेचं आहे। त्याचबरोबर छोटीशी आणखीन एक सूचना, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती मार्च हप्ता वाटप संदर्भातली। पहा, सध्या अर्थसंकल्पाच्या या ठिकाणी सर्व हालचाली आपल्याला पाहण्यास मिळत आहेत। अगदी काही तासांमध्ये आता अर्थसंकल्प सादर केला जात आहे विधानसभेमध्ये। 2026-27 या वर्षासाठी आर्थिक बजेट मांडलं जात आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा मार्च महिन्याचा हप्ता वाटप या संदर्भातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो प्रलंबित आहे। आणि पहा, आता लाभार्थी प्रश्न विचारत आहेत, तुम्ही तर सांगितलेलं होतं की मार्च महिना लवकर मिळणार आहे, फेब्रुवारीमध्येच या महिन्याच्या वितरणाला परवानगी देण्यात आलेली आहे, मग अद्यापपर्यंत हा हप्ता आमच्या खात्यामध्ये का जमा झाला नाही, का पैसे आलेले नाहीत आणि कधीपर्यंत हे पैसे आम्हाला मिळतील। तर या ठिकाणी पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं सुरू, आता अर्थसंकल्प सादर होत आहे आणि या सर्व गोंधळांमुळे पहा मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाला उशीर होणं, विलंब होणं साहजिकच आहे। आता अर्थसंकल्पाचा आणि मार्चचा काहीही अर्थार्थी संबंध नसणार आहे मार्च हप्त्याचा, कारण अर्थसंकल्पाच्या अगोदरच मार्च महिन्याच्या हप्ता वितरणाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। कशामधून तर 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा मार्च महिन्याचा जो निधी आहे तो त्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करण्यात आलेला होता। 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये जे बजेट सादर करण्यात आलेलं होतं निराधारांसाठी, त्यातूनच हा हप्ता वितरित केला जाणार आहे। त्यामुळे 2026चा अर्थसंकल्प सादर झाल्यावरच हे पैसे मिळतील, त्यासाठी बजेट नाही, हे प्रश्न आता आपल्याला पडणार नाही याचीही खात्री आहे। तर नेमका हप्ता कधी जमा होणार आहे? तर पहा, मार्च हप्त्यासंदर्भातला असा पोर्टलवर मेसेज येणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीची तारीख आल्याच्या नंतरच निश्चित होणार आहे की हप्ता कधी जमा होणार आहे। आणखीन तारीख पोर्टलवरती आलेली नाही। पोर्टलवर सूचना आली, मेसेज आला की ताबडतोब तुमच्यापर्यंत माहिती पोहोचविण्यात येणार आहे। त्यासाठी सुरुवातीला मी सांगितलेलं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पहा, मार्च महिन्याच्या हप्ता वाटपासंदर्भातली अंदाजितपणे जी तारीख आपल्याला सध्यास्थितीला माहिती मिळत आहे ती तारीख म्हणजे 10 मार्चपर्यंत या हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे। त्या अगोदर जर प्रक्रिया सुरू झाली, हप्ता जमा झाला तर खूप चांगली गोष्ट आहे। पाहूया आता 10 तारखेच्या नंतर पैसे येतात का 10 तारखेच्या अगोदर पैसे येतात।